नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 24 ऑक्टोबर 2025 तर पाहणार आहोत आपण आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, समुद्र अभ्यास जेमएक्स 25 भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित झाला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी जपान। ओके, आणि भारत आणि जपान या दोन देशादरम्यान समुद्र अभ्यास जेमएक्स 2025 ओके 2025चा जो आहे तो भारत आणि जपान या दोन देशादरम्यान आयोजित झाला आहे। बघा, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण। जेमएक्स 25 हा भारत आणि जपान मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स यांच्यातील द्विपक्षीय सागरी सराव आहे। भारताकडून INS सह्याद्री या युद्धनौकेचे या सरावात सहभाग घेतला आहे। ओके, तर बघा, हा सराव जपानमधील युकोसुका आणि पश्चिम क्युशू या भागांमध्ये आयोजित करण्यात आला आहे। तर यावर्षीचा जो सराव आहे तो जपानमध्ये आयोजित केला गेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे उद्दिष्ट म्हणजे हिंद प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षा, स्वातंत्र्य आणि स्थैर्य राखणे, तसेच दोन्ही देशांमधील सहकार्य आणि समन्वय वाढवणे हा आहे। चला पुढचा प्रश्न आहे, मर्सर CFA ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी 52वा। तर भारताला या इंडेक्समध्ये 52वा क्रमांक मिळाला आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनची पहिली महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी शांता रंगस्वामी। ओके, शांता रंगस्वामी यांची नुकतीच भारतीय क्रिकेटर असोसिएशनची पहिली महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ओके, तर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी अँटीबायोटिकचे नाव काय आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी नॅफिथ्रोमायसिन। ओके, तर नॅफिथ्रोमायसिन ही भारताने विकसित केलेली पहिल्या स्वदेशी अँटीबायोटिकचे नाव आहे। ओके, तर बघा, विकसित करणारी संस्था आहे भारतीय जैवतंत्रज्ञान संशोधन संस्था आणि CSIR यांच्या सहकार्याने ही औषध विकसित करण्यात आली आहे। ओके, CSIR म्हणजे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। पुढचा प्रश्न बघण्याआधी याचे उद्दिष्ट म्हणजे हे जी अँटीबायोटिक निर्माण केले आहे भारताने, याचे उद्देश म्हणजे अँटीबायोटिक प्रतिरोधक असलेल्या जीवाणूंवर उपचार करण्यासाठी ओके याचा उपयोग होणार आहे आणि विशेषतः श्वसन मार्गावर संसर्गावर प्रभावी आहे। ओके, ही जी लस आहे ती म्हणजेच ही जी अँटीबायोटिक आहे ती श्वसन मार्गाच्या संसर्गावर प्रभावी आहे। चला पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, नुकतेच प्रसिद्ध झालेले अहवालानुसार 2023-24 या वर्षामध्ये भारतीय महिला कामगारांच्या सहभागामध्ये किती टक्के वाढ झाली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी 41.7। तर 41.7% वाढ झाली आहे। ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, हा जो अहवाल आहे 2023 आणि 24 या वर्षामध्ये भारतीय महिला कामगारांच्या सहभागामध्ये एकूण 41.7% वाढ झाली आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, जागतिक वन संसाधन मूल्यांकन 2025 या अहवालानुसार वन क्षेत्रामध्ये भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी 9व्या स्थानावर। ओके, तर बघा, या जागतिक वन संसाधन मूल्यांकन 2025 या अहवाल जो आहे यामध्ये वनक्षेत्रामध्ये भारत जागतिक स्तरावर म्हणजे 9व्या स्थानावर पोहोचला आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघण्याआधी आपण पाहूयात याबद्दल थोडक्यात माहिती। भारत जगातील 9व्या क्रमांकाचा सर्वात मोठा वनक्षेत्र असलेला देश बनला आहे। ओके, 9व्या क्रमांकाचा आहे
बघा विद्यार्थी मित्रांनो, मुख्य आकडेवारी याची पाहूयात आपण. एकूण वनक्षेत्र सुमारे 72.2 दशलक्ष हेक्टर हे देशाच्या भूप्रदेशाच्या सुमारे 22% क्षेत्रफळ इतके आहे. भारताचे वनक्षेत्र वाढत आहे, म्हणजेच मागील दशकाच्या तुलनेत झाडे आणि हरित आच्छादनामध्ये वाढ झाली आहे. ओके, एवढी माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, जागतिक पोलिओ दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन डी 24 ऑक्टोबर. तर दरवर्षी आपण जागतिक पोलिओ दिवस 24 ऑक्टोबर रोजी साजरा करतो. ओके, तर बघा यामागचा इतिहास पाहूया थोडक्यामध्ये. जागतिक पोलिओ दिवस दरवर्षी आपण 24 ऑक्टोबर रोजी साजरा करतो. हा साजरा करण्याचे महत्त्व म्हणजे हा पोलिओ दिवस संसर्गजन्य आजाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो आणि जगभरातून या आजाराचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गौरव केला जातो. बघा याचा इतिहास म्हणजे हा दिवस डॉक्टर जोनास साल्क यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. डॉक्टर साल्क यांनी पोलिओविरुद्धची पहिली लस विकसित केली होती, म्हणूनच त्यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. ओके, बघा याचे उद्दिष्ट म्हणजे पोलिओ विषयी जनजागृती वाढवणे. पोलिओ फ्री वर्ल्ड हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे हे याचे उद्दिष्ट आहे. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या राज्याने 2025 हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. गुजरात या राज्याने नुकतेच 2025 हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 बघा, ऑक्टोबर 2025मध्ये 5 दिवसीय तिहार उत्सव कोणत्या देशामध्ये साजरा केला गेला? याचं उत्तर आहे ऑप्शन बी नेपाळ. तर नेपाळ या देशामध्ये नुकताच 5 दिवसीय तिहार उत्सव साजरा केला आहे. ओके, हा जो उत्सव आहे तो नेपाळ या देशाचा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 बघा, 2025मध्ये कोणत्या संघाने 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड जिंकला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी मोहन बागन सुपर जायंट. ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन सी मोहन बागन सुपर जायंट. ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करत जावा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न आहेत हे, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातील. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.